होळीच्या वाऱ्यावरून पावसाचा अंदाज करता येतो का? होली दिन उडे जो बाया तब जग होय साया. याचा अर्थ असा की होळीच्या दिवशी जर पश्चिमेकडून वारं येत असेल तर चांगला पाऊस पडेल, पीक उत्तम होईल. आणि समजा जर वारं दक्षिणेकडून आलं तर होली के दिन दख्खन बाजे तो काल फिर वाजे गाजे. म्हणजे जर वारं दक्षिणेकडून आलं तर अशुभ असेल, पाऊस कमी होईल, महागाई वाढेल. ह्या नुसत्या म्हणी नाहीयेत. 750 वर्षापूर्वी पैठणमध्ये असणारे ज्योतिषशास्त्र सहदेव आणि मुलगी भाडळी यांनी निसर्ग निरीक्षणातून आणि अभ्यासातून हे सगळं शास्त्र मांडलेलं आहे. याच म्हणींच्या आधारे युनिव्हर्सिटी ऑफ ऍग्रिकल्चर गुजरात येथील प्रोफेसर कनानी यांनी अनेक वर्षाचा डेटा गोळा केला. 1994, 97, 98 आणि 2001 मध्ये होळीच्या दिवशी वारं पश्चिमेकडे वाहिलं, त्यामुळे पाऊस चांगला झाला आणि पीक जोमाने आलं. 95, 96, 99 आणि 2000 या वर्षात वारं पूर्वेकडून वाहिलं आणि पाऊस कमी पडला. म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या म्हणींमागे शास्त्रे. नुसता वारा नाही तर पक्ष्यांची घरटी, सूर्यास्त, सूर्योदय, कीटकांची हालचाल, झाडांना येणारी फुलं यावरून पावसाचा अंदाज बांधता येतो. ते कसं हे पुढच्या व्हिडिओत सांगतो. होळीच्या वाऱ्याबद्दल अजून वाचायचं असेल तर आम्ही कमेंट पिन केलेली आहे, तिथे तुम्ही वाचू शकता. या होळीला तुमच्या गावातील वाऱ्याची दिशा बघा, त्यानंतर पाऊस बघा. मला 100% खात्री आहे की तुमचा पावसाचा अंदाज बरोबर येईल. धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आरोग्य धनसंपदा.